एक एक द्या मला प्लेट. थांब मी भरते. तू नको मदत करू बाबा. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आय होप सगळे मजेत असणार आहेत आणि असेच आपले व्हिडिओज रेग्युलर बघत असणार आहे. तर आज आहे संडे आणि संडे म्हटलं की इडलीचा नाश्ता जवळपास फिक्सच असतो. तर इकडे इडली बनती आहे, चटणी बनवायची आहे, सांबार वगैरे तर काय करणार नाही आहे, फक्त चटणी करणार आहे. तर चटणी बनती आहे आणि शरूने आज मला इडली बनवायला मदत केली आहे. तो ते बॅटर भरू वगैरे लागत होता मला. पण आत्ता काय झालं माहिती आहे का, आत्ता शरूला आलाय राग. का राग आलाय बाबू? बघू कशाचा राग आलाय. आत्ता इडली भरली, जस्ट इडली भरून ठेवली. अजून तिला 15 मिनटं तरी लागतील व्हायला. पण त्याचं म्हणणं चाललंय की मला त्यातली इडली काढून दे. पण ती अजून होती आहे ना बबी. शिजते ना अजून, शिजल्यावरती देते ना तुला. कसं राग आलाय, असं राग आलाय. कोणाला खायची इडली? कोणाला खायची? नाही खायची का? थोडीशी खाशील तर इडली शिजून पण देत नाही, पण त्याचा खायची घाई चालली. आणि शौर्य माझा इथं बसलाय. शौर्याचे काही नसते आमच्या, आहे ना. काय बोलतो? इडली खायची तुला? अरे बापरे, अरे बापरे. असं चल एक काय काय करते दादा? बघ रुसून बसला बघ दादा. हो ओय ओ दादा रुसून बसला. दादाला बोल नको बसू दादा रुसून, बोल. करामती पोरगा आहे. आता इडली झाल्यावर पहिले त्याला इडली द्यायला लागेल. तोपर्यंत मी चटणी बनवून घेते आणि बाकीचं सगळं काही आवडतंय. अजून मशीन इकडं चालू केली आहे आणि आता बाकीचं घरातलं तर झाडून वगैरे सगळं काय झालेलं आहे. फक्त आता मशीनमधले कपडे झाले की ते तेवढे वाळत टाकायचे. बाकी सगळं झालेलं आहे. फक्त आता नाश्ता करायचा बाकी आहे. आणि त्यानंतरचा दिवस कसा जाणार आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करेल पुढे. आणि ही दोन्ही पिल्लं मस्त खेळत बसले, ते एकामागे एक बसले ते. तर आता इडली झाल्यावरती पहिले शर्वीला द्यायला लागेल, नाही तर तो अजूनही तसाच बसला. जोपर्यंत इडली देत नाही तोपर्यंत. कट टू डिरेक्टली संध्याकाळ. वरती आली आहे थोडी टेरेसवरती. जर्किन टाकलेलं आहोंचं सुकायला, तर ते घ्यायला आली. आणि इतकी जास्त हवा आहे, पण ऊन पण आहे थोडंफार, तर छान वाटतंय. म्हणून म्हटलं तर चला. आणि दोन्ही पिल्लं पण झोपले होते. त्यांना झोपवता 4:30 झाले. दोघंजण 4:30ला झोपलेत. आणि म्हटलं आता वरती जाऊन येते, जरा जर्किन सुकायचं होतं तर ते घेऊन आले. आणि ना छान वाटते जरा उन्हामध्ये आले तर. थोडा वेळ थांबते आणि त्यानंतर खाली जाते. आणि एवढी जास्त थंडी वाजते ना आज, तरी मी जर्किन स्वेटर वगैरे घालून आले. पण हवा पण भरपूर चालू आहे. आणि त्यानंतर रात्री डिरेक्टली ह्या दोन्ही पिल्लांचं असं काही खेळणं चाललं होतं. दोघांनी पण असे त्यांचे जे अंगावरचे पांघरुणं होते तर हे असा गुंडाळून दिले होते त्यांच्या पप्पांनी. आणि मस्त दोघंजण खेळत बसले होते. काय बडबड करतोय? आता कशा
बाबू ओय झोपला असं कानापाशी ठेवून झोपलाय ते. हा झोपला झोपला. बापरे कसे घोरते बघू माझे बाळ. कट टू नेक्स्ट डे. तर कालचा जे दिवसभरात झाला तर ते मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि रात्री शौर्याची इतकी जास्त बडबड चालली होती. लाईट्स ऑफ केले होते आणि त्यांचं जे खेळ नाही कानाला लावायचं तर त्याच्यासोबत तो खूप छान खेळत होता. त्यामुळे त्याची पण छोटीशी क्लिप मी ॲड केली आहे. तर म्हटलं चला जे काही शूट झालं तर म्हटलं खूप व्लॉग छोटा झाला असता म्हणून मग आज पण तो व्लॉग कंटिन्यू करायचं ठरवलं. आणि इकडे माझं शौर्य आहे. का करते सेम सेम झालो आपण दोघं आहे ना. सेम सेम झालो ना दोघं जण. रेड रेड आत्ता तर काय संध्याकाळचे 7 वाजत आले ते. आणि मला ना बाळांसाठी मुरमुऱ्याचा चिवडा बनवायचा आहे. कारण त्यांना संध्याकाळच्या टायमिंगला असं स्नॅक्सच्या टायमिंगला देत असते काहीतरी खायला. त्याच खेळता खेळता ते खातात पण ते दोघं पण. मग म्हटलं आता काय करावं. तर नेहमी नॉर्मल मुरमुरे देत असते तर मग ना म्हटलं ते न देताना त्याच्यासाठी ना थोडंसं फोडणी देऊन त्यांना ना मुरमुरे बनवून देईल. तर ते बनवल आणि ते पण तुमच्यासोबत शेअर करते. काय होतंय तर ते तुमच्यासोबत शेअर करते. शर्विल गेल्या दादांसोबत खाली. आणि जास्त काही नाही तिखट वगैरे काय करणार नाही. आणि आमच्याकडे त्याला मुरमुरे बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात म्हणजे कोणी कोणी सुरमुरे पण बोलतात. असे बरेच नाव आहेत पण मी मुरमुरेच बोलते. तर आता ते करायचे आहेत. आणि शौर्य दादाचे केस खूप जास्त वाढले ते आमच्या. कट करायचे ते आहे ना बाबू. केस कट करायचे तुझे. करायची की पोनी घालायचे अशा. पोनी घालायचे अशा छान. आणि स्नॅक टाईममध्ये मुलांना देण्यासाठी ना ते नॉर्मलचे नेहमीचे मुरमुरे करण्यापेक्षा म्हटलं थोडंसं वेगळं काहीतरी. आणि ते लोक पण आवडीने खातील म्हणून मग म्हटलं चला थोडंसं ट्राय करते. आणि बघूयात कितीपर्यंत सक्सेस होतं. जास्त काही टाकून नाही बनवणार. सो चला आधी मुरमुरे ते क्लीन करून घेते त्यानंतर मग तुम्हाला दाखव. तर इकडे मी आता ना चिवडा बनवायला घेते. मुरमुरे घेतले ते क्लीन वगैरे करून घेतलेत सगळे. आणि सोबत फक्त आपल्याला हळद मीठ थोडीशी जिरे मोहरी आणि लसणाच्या 3-4 पाकळ्या 5 इतकंच लागणार. कारण बाळासाठी बनवायचे जास्त काही टाकणार नाही. मसाला वगैरे मोठ्यांसाठी जर बनवलं तर टाकत असते पण आता ह्यांच्यासाठी बनवायचे म्हणून मग मसाला अवॉइड करणार आहे. तर एवढंच सगळे तर एवढंच प्रिपरेशन आहे. आणि इकडे शौर्य आहे मागं उभा. तर चला पटपट बनवते आणि तुम्हाला दाखवते. तर जिरे मोहरी आणि लसूण थोडासा खर्च करायचा. कढीपत्ता आणि थोडीशी हळद. तर आता गॅस एकदम स्लो केलाय. आणि आता फक्त हे ना एकत्र करून घेते सगळे. आणि लसूण तर काही बाळा तसे पण खात नाहीत. मग ते त्याच्यात फक्त थोडीशी टेस्ट यावी म्हणून 3 ते 4 पाकळ्या लसूण फक्त टाकलाय मी याच्यात. आता ही हळद सगळीकडे लागून झाली. फक्त मुरमुरे छान कडक होईपर्यंत गरम करून घ्यायचे आणि आपला चिवडा तयार. तर बघा आता थोडासा दबायला जातोय पण अजून थोडं छान गरम झाला ना की मस्त होईल. तर आता बघा छान गरम झालेत एकदम आणि एकदम असं भुसभुशीत झालेत एकदम. तर आता हे बंद करते गॅस आणि कढईतून काढून घेते. नाही तर मग कढई गरम असते त्याच्याने अजून थोडंफार खाली लागायची भीती. तर चिवडा छान तयार झाला आहे. आणि असा चिवडा आहे ना बाळांसाठी तर एकदम चांगला आहे. आणि मोठ्यांसाठी पण आहे ना असा चिवडा. आपण कुठे ट्रॅव्हलला वगैरे जात असेल ना बाहेर तर मग एकदम इझी पडतं. काही बाहेरचं खाण्यापेक्षा हे घरातलं बनवून नेलेलं. फक्त यामध्ये थोडंसं तिखट शेंगदाणे वगैरे. आता बाळांच्या चिवड्यात मी शेंगदाणे नाही घातले कारण अजून छोटे आहेत त्यांना समजत नाही प्रॉपर. शेंगदाण्याचा समजा घेतला आणि समजा खायला नाही जमलं अडकलं वगैरे तर ती भीती असते. त्यामुळे बघे ना
कारण प्रत्येक वेळी मी त्यांच्या शेजारी बसून राहू शकत नाही ना, की समजा खातात ते खेळतात ते, तर मग त्यावेळेस समजा मी इकडे तिकडे गेले आणि जर त्यांनी ते शेंगदाणे खायचा वगैरे प्रयत्न केला तर त्यामुळे ना शेंगदाणे टाकणं मी अवॉइड करते. आणि बाकीच्या कोणत्या जरी गोष्टी दिल्या त्यांना तरी त्याच्यातून जे असे शेंगदाणे वाटाणे असे जे काही गोष्टी असतात तर त्या मी अवॉइडच करते त्यांना देणं. तर आता इकडे चिवडा छान तयार झाला आहे. आता थोडासा थंड होऊन देते आणि त्यानंतर मग तो भरून ठेवाल. आणि इतर वेळेस कधी पण त्यांना ना म्हणजे असं थोडंसं सकाळच्या टायमिंगमध्ये नाश्ता वगैरे झाल्यानंतर आंघोळ झाल्यावरती थोडे असं काही पण बिस्किट वगैरे पण देत असते त्यांना. तर मग त्यासोबत हे पण छान लागतं द्यायला. तर मग हे पण छान वाटतं आणि खातात पण मस्त. त्यांनाच काय मला पण खूप जास्त आवडतो. तर आमच्यासाठी पण बनवायचा आहे मला हा चिवडा. बट तो बनवेल त्यावेळेस मी रेसिपी नक्की टाकेल त्याची. हा एकदम इझी आहे लहान मुलांचा, त्याच्यासाठी काहीच लागत नाही. जे मोठ्यांचा जो बनवायचा आहे तर ती रेसिपी मी तुमच्यासोबत टाकते. कशा आहे चिवडा? छान छान झालाय खा. कसं झालंय? छान छान आहे का? कुडूम कुडूम. असं आवडतं आम्हाला कुरून कुरून खायला. आणि शौर्याची अशी सवय ना, त्याला अजिबात मऊ वस्तू आवडत नाही खायला, त्याला फक्त कडक कडक वस्तू अशा आवडतात. छान छान आहे. एकत्रच. आता आणि शर्विल आला की त्याला पण देते खायला. त्याला तर खूप जास्त आवडणार आहे, त्याला ह्या अशा गोष्टी खूप जास्त आवडतात. तो खातोय आता. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.